नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. सर्वांना लक्ष्मीपूजनाच्या आणि दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आज व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात लक्ष्मीपूजन का केले जाते आणि कधीपासून सुरुवात केली जाते, वेळ मुहूर्त काय आहे आणि लक्ष्मीपूजन साजरे का करतात याविषयी माहिती. दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी अशी गाणी म्हणत या सणाची सुरुवात होते. भारताच्या संस्कृतीप्रमाणे या सणाला खूप महत्त्व दिलेले आहे. वसुबारस, त्यानंतर धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनाने दिवाळीला सुरुवात होते. चला तर मग आता जाणून घेऊया व्हिडिओमध्ये लक्ष्मीपूजनाचे महत्त्व. लखलखत्या दिव्यांच्या प्रकाशात धूमधडाक्यात साजरा होणारा उत्सव म्हणजे दिवाळी. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाला महत्त्व आहे. दरम्यान लक्ष्मीपूजनाचा दिवस सर्वात महत्त्वाचा मानला जातो. प्रत्येक घरात या दिवशी लक्ष्मी कुबेराची पूजा केली जाते. पारंपरिक पद्धतीने घराघरात लक्ष्मीपूजन केले जाते. या पूजनामागे एक गहन अर्थ दडलेला आहे. ती संकल्पना आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत की लक्ष्मीपूजन का करतात, कसे करतात, त्याची मांडणी काय आहे. चला तर मग व्हिडिओला आता आपण सुरुवात करूयात. लक्ष्मीपूजनाची माहिती. अश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजन येतं. या दिवशी प्रातःकाळी मंगलस्नान करून देवपूजा करावी. प्रदोषकाळी फुलांनी सुशोभित केलेल्या मंडपात लक्ष्मी, विष्णू इत्यादी देवता आणि कुबेर यांची पूजा करावी. या दिवशी घर गोठा स्वच्छ करून घरात गोमूत्र शिंपडून घर पवित्र करतात. व्यापारी लोक त्यांच्या वह्या चोपड्यांची पूजा करतात. या दिवसानंतरच व्यापाऱ्यांचे नवीन आर्थिक वर्ष सुरू होते. बाजारात लक्ष्मीच्या मूर्ती मिळतात. त्यांना घरी आणून त्यांची पूजा करण्याची देखील पद्धत आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले आणि त्यानंतर ते सर्व देव क्षीरसागरात जाऊन झोपले, अशी कथा आहे. त्या प्रित्यर्थ प्रत्येकाने त्यांच्या स्वतःच्या घरी सर्व सुखभोगांची उत्तम व्यवस्था करावी आणि सर्वत्र दिवे लावावे असे सांगितले जाते. याच दिवशी प्रभू रामचंद्र सीतामाईला घेऊन अयोध्यात आले होते. याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने समाधी घेतली. याच दिवशी भगवान महावीरांना निर्वाण प्राप्त झाले आणि याच दिवशी संध्याकाळी महावीरांचे प्रमुख शिष्य गौतम गणधर यांना कैवल्य ज्ञान प्राप्त झाले. अश्विन वैद्य अमावस्या म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस. दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सूर्य आपल्या दुसऱ्या चरणात प्रवेश करतो. अमावस्या असूनही या दिवसाला अतिशय शुभ मानले जाते. हे विशेष आहे. घरामध्ये सुखशांती आणि धनाची देवी महालक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहावा यासाठी लक्ष्मीपूजन केले जाते. लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे. त्यामुळे शक्यतो हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे लक्ष्मी स्थिर राहावी म्हणून केली जाते. दिवाळीसाठी पूर्वी जमिनीवर प्रथेप्रमाणे तांदळाच्या ओल्या पिठाची रांगोळी काढतात. त्याला मांडणे असे म्हणतात. त्यावर पाट मांडून लक्ष्मीपूजन किंवा ओवाळणे आदी विधी केले जातात. एका लाकडी पाटावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवून अक्षतांचे स्वास्तिक काढावे. त्यावर श्रीलक्ष्मी आणि श्री कुबेराची मूर्ती यांची मनोभावे पूजा करावी. लाह्या बत्ताशांचा नैवेद्य दाखवावा. श्री सुक्ताचे पाठ करावे. योग्य मुहूर्तावर लक्ष्मीपूजन केल्यास ते लाभदायक ठरते असं म्हटलं जातं. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मीला बाहेरचा रस्ता दाखवला जातो. अलक्ष्मी ही अशुभाची, दुर्भाग्याची, अपयशाची देवता मानतात. पद्मपुराणात अलक्ष्मीच्या जन्माची कथा वर्णन करण्यात आली आहे. अलक्ष्मीचे वाहन गाढव तर हातात झाडू हे आयुध होते. ती अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा पडली आहे. मध्यरात्रीनंतर सूप आणि दिमडी वाजवून अलक्ष्मीला हाकलवण्याची प्रथा आहे. असे म्हणतात की अश्विन अमावस्येला सूक्ष्म स्वरूपात गतिमान होणारी त्रासदायक स्पंदने जागृत होतात आणि सर्व वायुमंडलाला जाऊन बसतात.
त्यांना बाहेर काढण्यासाठी घरात केरकचरा काढला जातो की जेणेकरून वायुमंडलात गतिमान असणारे त्रासदायक घटक बाहेर फेकले जातील। घराचे पावित्र्य टिकून राहावे म्हणून अश्विन अमावास्येच्या रात्री अलक्ष्मी निस्तारण म्हणजेच रात्री 12 वाजता घरात केर काढतात। अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केली जाते ती म्हणजे नव्या झाडूची खरेदी। झाडूला साक्षात लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी शिंपडून तिला सवाशीण बायका लक्ष्मी मानून तिची हळद कुंकू वाहून मनोभावे पूजा करतात आणि नंतरच घरात वापरण्यास सुरुवात होते। चला आता मग जाणून घेऊयात लक्ष्मी पूजेचा मुहूर्त काय आहे, शुभ मुहूर्त आणि वेळ काय आहे हे आता आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। वैदिक पंचांगानुसार हिंदू धर्मात कोणतेही सण उत्सव किंवा व्रतवैकल्याची सुरुवात तिथीला केली जाते। उद्या तिथीला विशेष महत्त्व आहे, परंतु दीपावलीचा विचार केला तर या दिवशी प्रदोष काळात पूजा केली जाते। यामुळे काही लोक उद्या तिथीनुसार 1 नोव्हेंबर लक्ष्मी पूजन साजरा करतील, परंतु दिवाळीला लक्ष्मीपूजा नेहमी प्रदोष काळापासून ते मध्यरात्रीमध्ये करतात। यामुळे 31 ऑक्टोबर 2024 रोजी लक्ष्मीपूजन करणे शुभ मानले जात आहे। वैदिक दिनदर्शिकेनुसार यावर्षी अमावस्या तिथी 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:12 सुरू होईल, जी 1 नोव्हेंबर संध्याकाळी 6:16 समाप्त होईल। अशा प्रकारे दिवाळीच्या सर्व प्रकारच्या वैदिक अटी 31 ऑक्टोबर रोजी लागू होतील, तर 1 नोव्हेंबर 2024 रोजी अमावस्या तिथी सूर्योदयापर्यंत असेल। लक्ष्मीपूजन का करतात व त्याचे महत्त्व काय आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात। चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आता जाणून घेऊयात आपण लक्ष्मीपूजनाचे महत्त्व काय आहे। समुद्र मंथनाच्या वेळी क्षीरसागरातून माता लक्ष्मी प्रगट झाली होती, म्हणूनच या दिवशी त्यांची पूजा केली जाते। म्हणूनच या दिवशी लोक आपली घरे सजवून देवी लक्ष्मीचे स्वागत करतात आणि तिची पूजा करतात। असे मानले जाते की लक्ष्मी विष्णूचा विवाह देखील दिवाळीच्या रात्री झाला होता। लक्ष्मी प्रकाश, सौंदर्य, सौभाग्य आणि संपत्तीची देवता आहे। यश मिळवण्यासाठी लक्ष्मीची साधारणपणे पूजा केली जाते, पण आळशी असलेल्या किंवा तिच्याकडे केवळ संपत्ती म्हणून काम करणाऱ्यांची इच्छा नसलेल्या लोकांकडे ती जास्त काळ टिकत नाही असे सांगितले जाते। आपण या व्हिडिओमध्ये बघितले आहे आता लक्ष्मीपूजनाचे महत्त्व, वेळ, शुभ मुहूर्त आणि लक्ष्मीपूजन का करावे आणि लक्ष्मीपूजन कसे केले जाते याबद्दलची माहिती। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वांना ही दिवाळी आनंदमय आणि सुखमय जावो ही ईश्वरचरणी सदिच्छा।